नमस्कार फ्रेंड्स, मी स्मृती देसाई तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते हाऊस पार्टी टुडे स्पेशल या चॅनलमध्ये। आणि आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती खास लहान मुलांसाठी आलू सुजी बाईट्स। अगदी टेस्टी व क्रिस्पी स्नॅक्सला तुम्ही मुलांना अगदी सहज देऊ शकता असे हे आलू सुजी बाईट्स तयार होतात। चला तर मग फार जास्त वेळ वाया न घालवता लगेच सुरुवात करूया। तर आपले हे अगदी क्रिस्पी असे आलू सुजी बाईट्स बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे पॅन गरम होत ठेवला आहे व यामध्ये साधारण 2.5 वाटी एवढं पाणी मी ॲड करते। इथे वाटीचं प्रमाण जे आहे ते 1च वाटी आपण रवा व पाण्यासाठी वापरणार आहोत। तर तुम्ही इथे कप किंवा कोणतीही 1 वाटी मेजरमेंटसाठी घेऊ शकता। तर 2.5 वाटी पाणी मी इथे गरम होत ठेवलेलं आहे। हे पाणी अगदी व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये आपण काही सुके मसाले ॲड करणार आहोत। ते पहा, पाणी इथे अगदी व्यवस्थित असं गरम झालेलं आहे। सुक्या मसाल्यांमध्ये आपण इथे घेणार आहोत चिली फ्लेक्स, हे थोडंसं मीठ, काळी मिरी पावडर, थोडासा ऑरेगनो व गार्लिक पावडर मी इथे मिक्स केलेली आहे। त्याचप्रमाणे थोडीशी हळद रंग येण्यासाठी फक्त आपण इथे ॲड करतोय। तर अशा पद्धतीने हे सगळे मसाले आपल्याला या गरम पाण्यात घालून अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत। सध्या गार्लिक पावडर ही मार्केटमध्ये अगदी इझिली अवेलेबल आहे, पण जर तुम्हाला ती नाही मिळाली तर इथे गार्लिक पावडरच्या ऐवजी तुम्ही थोडासा लसूण किसून यामध्ये घातलात तरी सुद्धा चालेल। तर लसूण किंवा गार्लिक पावडर, त्याचप्रमाणे चिली फ्लेक्स, काळी मिरी पावडर, हळद, ऑरेगनो ॲड करून आपले इथे हे फ्लेवरफुल पाणी तयार झालं आहे। आता यामध्ये हे 1 वाटी एवढा रवा मी ॲड करते। ज्या वाटीने आपण पाणी मोजून घेतलं होतं त्याच वाटीने मोजून हा नॉर्मल शिरा किंवा उपमा करण्यासाठी वापरतो तो रवा मी इथे घेतलेला आहे। 2.5 वाटी पाण्यासाठी 1 वाटी रवा हे अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे। आता हा रवा थोडा थोडा करत या पाण्याला सतत ढवळत आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्यामध्ये रव्याच्या गुठळ्या होणार नाहीत। तर अशा पद्धतीने सतत ढवळत हा रवा आपण इथे व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया। तुम्ही पाहाल अगदी थोड्याच वेळात हा रवा जो आहे तो सगळं पाणी व्यवस्थित असं ॲब्झॉर्ब करून घेईल व त्यानंतर अगदी 2 मिनटं इथे झाकण ठेवून आपण हा रवा शिजवून घेणार आहोत। तर हे पहा, इथे सगळं पाणी जे आहे ते रव्याने ॲब्झॉर्ब केलेलं आहे। आता ह्यावरती अगदी 2 मिनटं आपण झाकण ठेवूया व छानपैकी हा रवा शिजवून घेऊया। व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतरच आपल्याला ह्यावरती झाकण ठेवायचं आहे। फक्त ह्याच्या गुठळ्या होणार नाहीत एवढी काळजी आपल्याला रवा मिक्स होताना घ्यायची आहे। तर आता मी इथे झाकण ठेवलेलं आहे व 2 मिनटात आपण झाकण काढूया। छान अशी याला वाफ आली की आपला रवासुद्धा अगदी व्यवस्थित शिजेल। तर हे पहा, आता मी इथे झाकण काढते। अगदी 2 मिनटातच आपला हा रवा अगदी व्यवस्थित असा शिजून तयार झालेला आहे। आता ह्याला पुन्हा मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते व यामध्ये आपण एक उकडलेला बटाटा ॲड करणार आहोत। तर इथे हा बटाटा मी किसून घेतलेला आहे, तुम्ही मॅश करून सुद्धा घेऊ शकता। फक्त मॅश करताना किंवा किसताना त्याच्या गुठळ्या यामध्ये राहणार नाही तेवढीच काळजी आपल्याला घ्यायची आहे। व बटाट्याचं ॲज सच असं काही प्रमाण नाही आहे, मात्र बटाटा वापरल्यामुळे हे जे रव्याचे बाईट्स आहेत ते आतमधूनही छान असे सॉफ्ट होतील, म्हणून ह्यामध्ये अगदी एक मीडियम आकाराचा बटाटा तुम्ही ॲड केलात तरी चालेल। तर हे पहा, आता बटाटा मी अगदी व्यवस्थित असा यामध्ये मिक्स करून घेते व छान असं आपलं मिश्रण हे मिक्स झालं की आपण ह्याला एका भांड्यात काढून थंड करून घेणार आहोत। यामध्ये सगळे फ्लेवर्स आपण ऑलरेडी ॲड केलेले आहेत, त्यामुळे आता ह्यामध्ये आपल्याला काहीही ॲड न करता हे थंड झाले की याचे बाईट्स बनवून घ्यायचे आहेत। तर हे पहा, आता हे मिश्रण मी ह्या बोलमध्ये काढून घेते व आपण याला छानपैकी थंड करून घेऊया व थंड झाल्यानंतर आपल्याला हवे त्या शेपमध्ये याला बनवून छानपैकी आपण फ्राय करण्यासाठी रेडी करूया। तर आता हे मिश्रण आपलं इथे थंड झालेलं आहे व हे थंड झाल्यानंतर थोडासा पाण्याचा हात लावून मी याला एकसारखं करून घेतलं आहे। आता दोन्ही हातांना थोडंसं तेल लावून आपण ह्याचे छान असे गोळे बनवूया व या गोळ्यांपासून छान असे रोल करून आपण ह्याला बाईट्सचा शेप देणार आहोत। तर हे पहा, दोन्ही हातांना मी व्यवस्थित तेल लावून एक एक छोटा छोटा गोळा घेऊन मी या चॉपिंग पॅडवरती ह्याला रोल करून घेणार आहे व अशाच पद्धतीने सगळ्या मिश्रणांचे मी रोल बनवून घेणार आहे व त्यानंतर चाकूने कापून ह्याला अगदी सारख्या आकारात आपण ह्याचे बाईट्स बनवूया। तुम्हाला इथे जर हा शेप द्यायचा नसेल तर तुम्हाला जो शेप आवडेल तो शेपसुद्धा तुम्ही इथे देऊ शकता, मात्र समान आकाराचे आपल्याला बनवता येतील अशा पद्धतीने बनवण्याचा मी इथे प्रयत्न केलेला आहे। ते पहा, सगळ्या मिश्रणाचे असे छोटे छोटे गोळे घेऊन मी असे रोल बनवून घेते। आता इथे मिश्रणामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडंसं किसलेलं गाजर किंवा थोडेसे वाफवलेले वाटाणे सुद्धा मॅश करून या मिश्रणात ॲड करू शकता।
ते सुद्धा तुमचे छान असे व्हेजिटेबल बाईट्स तयार होतील व मुलंसुद्धा हे बाईट्स अगदी आवडीने खातात. तसंच ह्याच मिश्रणामध्ये तुम्ही थोडंसं किसलेलं चीजसुद्धा ॲड करू शकता. छान असे चीझी आलू बाईट्स आपले तयार होतील. तर हे पहा, अशा पद्धतीने माझे हे सगळे रोल इथे अगदी व्यवस्थित तयार झालेले आहेत. आता ह्याला आपल्याला एक समान शेप द्यायचा आहे. तर त्यासाठी चाकूने व्यवस्थित असं मार्किंग करून मी हे सगळे आलू सुजी बाईट्स रोल आहेत हे कट करून घेते व त्यानंतर आपण ह्याला छान असा शेप देऊया. एकदा ह्याला व्यवस्थित असा शेप दिला की सगळे आलू सुजी बाईट्स एकत्र ठेवून आपल्याला ह्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लावर डस्ट करून घ्यायचं आहे व अशा पद्धतीने आपले आलू सुजी बाईट्स फ्राईंगसाठी रेडी होतील. तर हे पहा, मी ह्याला आता व्यवस्थित असं कट करून व्यवस्थित शेप देऊन घेते. फार इझी मेथड आहे ही शेप देण्याची व सगळे आलू सुजी बाईट्स आपले एका शेपमध्ये तयार होतील. तर हे तुम्ही पाहू शकता, अगदी व्यवस्थित समान आकाराचे आपले इथे हे आलू सुजी बाईट्स तयार झालेले आहेत. अगदी थोडंसं कॉर्नफ्लावर मी यावरती डस्ट करून घेते व अशा पद्धतीने चाळणीवरतीच मी हे टाकून डस्ट केलेलं आहे, जेणेकरून जे काही एक्स्ट्राचं कॉर्नफ्लावर आहे ते सगळं खाली निघून जाईल व आपल्या तेलामध्ये हे मिक्स होणार नाही. तर अशा पद्धतीने आपले हे आलू सुजी बाईट्स जे आहे ते इथे रेडी झालेत. ते मी एका डब्यात काढून घेते व उरलेले जे रोल आहे ह्याचे सुद्धा हे आलू सुजी बाईट्स मी समान आकारात कट करून कॉर्नफ्लॉवरमध्ये डस्ट करून रेडी करून तुम्हाला दाखवते. हे कॉर्नफ्लॉवरने डस्ट केल्यानंतर डब्यात भरून तुम्ही अगदी 3 ते 4 दिवस आरामात फ्रीजमध्ये ठेवू शकता व जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा ते काढून छान असे गरम तेलामध्ये फ्राय करून तुम्ही हे सर्व करू शकता. तर हे पहा, मी आता सध्या हे लगेचच तुम्हाला थोडे फ्राय करून दाखवते. त्यासाठी इथे तेल गरम करून मी तेलात हे आलू सुजी बाईट्स जे आहेत ते सोडलेले आहेत व आता हे दोन्हीही साईडने अगदी छान क्रिस्पी व गोल्डन ब्राऊन रंगावरती आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. आता ही एकच बॅच इथे मी तळून घेणार आहे व हे उरलेले सगळे आलू सुजी बाईट्स जे आहेत ते मी असेच डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे. अगदी 2 ते 3 दिवस आपण हे असेच ठेवलेत तरीही चालतील. ऐनवेळी जेव्हा तुम्हाला मुलं मागतील तेव्हा किंवा स्नॅक्सच्या वेळी तुम्ही हे तळून अशा पद्धतीने सर्व करू शकता. जर तुमच्या घरात बर्थडे पार्टी असेल, किटी पार्टी असेल किंवा लहान मुलांचं गेट टुगेदर असेल, अशा वेळीसुद्धा तुम्ही 2 दिवस आधी हे प्रिपेअर करून फ्रीजमध्ये ठेवून त्यानंतर हवे तेव्हा ते तळून तुम्ही घेतलेत तरीसुद्धा अगदी छान असे हे क्रिस्पी बाईट्स आपले तयार होतात. तर हे पहा, इथे हे अगदी व्यवस्थित असे गोल्डन रंगावरती मी छान असे तळून घेतलेले आहेत. हे मी सर्व करून तुम्हाला दाखवते. फारच छान असे वरून क्रिस्पी व आतून सॉफ्ट असे हे आलू सुजी बाईट्स आपले तयार झालेले आहेत. हे मी इथे थोडेसे टोमॅटो केचप त्याचसोबत तंदुरी सॉससोबत सर्व केलेले आहेत व तुम्ही पाहू शकता ह्याचा आवाज पहा. इतके क्रिस्पी हे वरून झालेले आहेत व तितके सॉफ्ट हे आतमध्ये आहेत. हे पहा, त्यामुळे आता जर मुलांनी तुमच्याकडे चहाच्या वेळेला काही जंक फूड बनवून मागितलं तर त्यावेळी तुम्हीसुद्धा त्यांना हे इटालियन फ्लेवरचे अगदी टेस्टी असे आलू सुजी बाईट्स गरमागरम तळून सर्व करा. चला तर मग फार जास्त वेळ वाया न घालवता तुम्हीसुद्धा ही रेसिपी लवकर ट्राय करून पहा व जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. पुन्हा लवकरच आपण भेटणार आहोत अशाच एका इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.